नंदुरबार जिल्ह्यामध्ये मजूर टंचाईची समस्या। ऐन पीक काढण्याच्या वेळेला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण। अधिक पैसे देऊन बाहेरून मजूर आणण्याची वेळ। वाशिमच्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। अभयारण्यामधील काटेपूर्णा प्रकल्पामध्ये बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्साह। यंदा पेणमधून 28,000 गणेश मूर्तींची परदेशवारी। पेणमधील गणेश मूर्तींना परदेशातून वाढती मागणी। जळगावात संतप्त ग्रामस्थांनी गाड्यांची तोडफोड करत तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम बंद पाडले। रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यानं गाळण तारखेडामधील ग्रामस्थ आक्रमक। नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिरवी मिरची तोडणीला सुरुवात। मिरचीला 4,800 रुपयांचा दर। शेतकऱ्यांमध्ये समाधान। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये अंगावर वीज पडून मायलेकीचा मृत्यू। सिसारखेडा गावातली घटना। गावातून हळहळ व्यक्त। दुचाकीला धडक लागल्यानं तरुणाकडून ट्रक चालकाला मारहाण। जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकामधली घटना। तर आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळ गाठून ट्रकच्या काचा फोडणाऱ्या तरुणावर व्यक्त केला संताप।